हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे बघा. आज मला बोलायचं आहे इंडियन विमेन अँड देअर रेस्पॉन्सिबिलिटीज. आपल्या भारतात पूर्वीपासून स्त्रियांना जरा कमी लेखलं जाते, पण त्यांच्या जबाबदाऱ्या कमी आहेत का? नो डाऊट आता काळ बदलत चाललेला आहे. आता ते नाही मान सन्मान मिळतो. दिवस बदललेले आहेत, मान्य करते मी. तरी अजूनही काही ठिकाणी स्त्रियांना पाहिजे एवढं महत्त्व किंवा मान दिला जात नाही. खरं त्यांच्या जबाबदाऱ्या कितीतरी आहेत. स्त्रिया त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पण पाडतात, हे आपण बघतो. मग जरा का त्यांना कमी लेखलं जाते? ह्याला कोण कारणीभूत आहे? बघायला गेलं तर आपण स्त्रियाच ह्याला कारणीभूत आहोत. आपण आपल्या रेस्पॉन्सिबिलिटीज कितीतरी व्यवस्थितपणे पार पाडतो, पण त्याची दखल घेतली जात नाही. काही ठिकाणी, सगळीकडे असं म्हणत नाही मी. त्यामुळे ह्याच्याबद्दल थोडंसं आपण आज बोलूया. पहिली गोष्ट म्हणजे, कोणी म्हणू देत न म्हणू देत, आपण स्वतः केलेले कामाबद्दल आपण समाधानी आहोत ना, हे आपण बघून घ्यायचं. लोक मान देऊ देत न देऊ देत, रिस्पेक्ट देऊ देत न देऊ देत, मी करते तर योग्य आहे, मला माहीत आहे, आणि मी तर माझे समाधानासाठी करणार आणि माझे समाधानासाठी करते, हे मला नक्की माहीत असायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांसाठी आपण काही करायचं नाही, लोकांनी म्हणावं, माझं कौतुक करावं नाही. मला हे बरोबर वाटते ना, मग मी करणार. लोक त्याचं कौतुक करू देत ना करू देत, योग्यता काम मी कर, हे आपण आपल्याशी नक्की बांधून घ्यायचं. दुसरं, आपले स्वतःकडे लक्ष द्यायचं. म्हणजे सगळं, आपलं फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सगळ्याबद्दल, आपल्या आरोग्याबद्दल सेल्फ केअर घ्यायचं. का? म्हणजे आपली जबाबदारी आहे आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांची जबाबदारी घेणं. ते सगळ्यांकडे बघणं, काळजी घेणं, मुलं असतील, नवरा असेल, सासू सासरे असतील, आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडायची असली तर आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे का नाही? त्यामुळे आपण आधी आपली जबाबदारी घ्यायची, आपल्याकडे लक्ष द्यायचं, आणि बाकी सगळ्यांकडे लक्ष देणं पण हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे ज्या लोकांना त्यांचे नीड्स प्रमाणे काही अन्न असेल, व्यायाम असेल, काही हवं तर हे बघणं सुद्धा आपलं काम आहे, आणि आपण बघतो. ह्याच्यासाठी आपण बॅलन्स्ड डाएट करायला पाहिजे. म्हणजे आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाकघर तर आपल्या ताब्यात असते. त्यामुळे कुठल्या भाज्या करायच्या, काय करायचं, फळं कुठली आणायची, कसं द्यायचं सगळ्यांना, हे सगळं आपण मॅनेज करायला पाहिजे. का? म्हणजे सगळ्यांच्या आरोग्याची किल्ली आपल्या हातात आहे, हे खूप खूप महत्त्वाचं. आणि
आपण इमोशनली, फिजिकली आणि मेंटली बॅलेन्स्ड राहायला पाहिजे. कधी वाईट वाटलं लगेच रडायला लागलो किंवा कोणावर राग आला असं उपयोगाचं नाही. आपला कंट्रोल आपल्या हातात असायला पाहिजे आणि हे सगळं आपण बॅलेन्स्ड राहायला शिकायचं आहे. आणि स्वच्छता हे तरी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. का म्हणजे स्वच्छता नसली की, हायजीन नसलं की काय होते, आजारी पडू आपण. त्यासाठी स्वच्छता फार महत्त्वाची आहे. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस म्हणतात बघा. आणि इवन लक्ष्मी कुठे वास करते, स्वच्छता आहे तिथेच लक्ष्मी वास करते म्हणतात. म्हणजे हे कशासाठी, स्वच्छता नसली की तुम्ही आजारी पडणार, मग डॉक्टर, घरात दुःख हे सगळं येणार. त्यामुळे स्वच्छता महत्त्वाची आहे. ते तुमचे वॉशरूम्स असतील, टॉयलेट असेल, हे सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे. असं म्हटलं जाते, आपले वॉशरूम आणि टॉयलेट्स बघून ते किती स्वच्छ आहेत हे बघितलं की हे घरातले बाईला किती स्वच्छतेची आवड आहे हे कळते म्हणे. त्यामुळे हे सगळं रोज आपण स्वच्छ करायला, तुमच्याकडे माणूस येत असला ते ठीक आहे, आपणच करत असलो की रोज आंघोळीच. मी तर माझ्या आईकडनं हे शिकलेले आहे बघा. माझी आई स्वतः आंघोळ करायच्या आधी सगळं स्वच्छ टॉयलेट बाथरूम घासायची आणि मग स्वतः आंघोळ करायची. तिचं बघून मी हे शिकलेले आहे. स्वतः आंघोळीला जायचे आधी सगळं टॉयलेट बाथरूम सगळं साफ करून मग आंघोळ करायची. असं आपण स्वतःला एक नियम घालून दिला का नाही, व्यवस्थित होत जाते सगळं. मग आपलं बघून पुढचे लोक पण करायला लागतात. आणि हे सगळं करताना आता आपण भारतात राहतो, आपण इंडियन व्हॅल्यूज पण इन्कल्केट करायला पाहिजे. म्हणजे आपल्या घरात काय सणवार आहेत आपल्या पद्धतीप्रमाणे ते सगळे शक्यतो फॉलो करायचं. म्हणजे आपण केलं तरच आपल्या मुलांना कळणार, नाही ते मुलांना कुठे कळणार, ते कशाची जाणीव नसणार. त्यामुळे हे सगळं करायचं. आणि पाहुणे, आपल्याकडे पाहुणे येतात, कधी आपली गडबड असते, कधी आपल्या मुलांच्या परीक्षा असताना सुद्धा येतात. तरी आपण पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून व्यवस्थितपणे त्यांचं सगळं करायचं. हे बघा, आपण लोकांकडे गेलो की ते कसं आपल्याला वागवतात किंवा आपल्याला काय कशी अपेक्षा असते ते आपल्याला वागवावं, त्या पद्धतीनं आपण पण त्यांचं ट्रीटमेंट करायची. आणि स्वतःचं सेल्फ रेस्पेक्ट कायम मेंटेन करायचं. एवढं आपण सगळं करत असलो तरी आपलं सेल्फ रेस्पेक्ट हे आपण ठेवून घ्यायचं. दुसरा आपल्याशी व्यवस्थित वागत नाही, बाबा अमुक करतो म्हटलं की तुम्ही तुमच्या घरी ते आल्या वेळा व्यवस्थित वागवा, पण गरज नसली की त्या माणसांशी बोलू नका, काही तुम्ही होऊन जास्त हे करायला जाऊ नका. का म्हणजे तुम्हालाही मान आहे. त्यामुळे आपला सेल्फ रेस्पेक्ट ठेवून घ्यायला आपणच शिकायचं. आपण तर ठेवून घेतला नाही ते काय वाटते माहिती का बाकीचे ना, हा हिला कसं काही बोलला कसं वागलं तरी चालते, नाही, त्यांना कळू द्या ना. तुम्ही त्यांना इग्नोर करा, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, काही बिघडत नाहीये. ते आपल्या लायकीचेच नाही म्हणायचं त्यांच्याशी संबंध ठेवणे एवढं. त्यामुळे सेल्फ रेस्पेक्ट कायम मेंटेन करा. आणि हे सगळं करत असताना तुम्ही वर्किंग लेडीज असलात की आपोआप तुम्ही बाहेर जाताना आवरता, मला माहीत आहे. पण होम मेकर्स असला तर व्यवस्थित आपणही आवरायचं, प्रेझेंटेबल राहायचं. तुम्ही असं कधीच मानू नका तुम्ही हाऊसवाईफ म्हणजे तुम्ही काही करत नाहीये, काही मिळवतात म्हणजेच काही नाही. तुम्ही घरात किती कामं करता
एवढी कामं करताना त्यालाच एक आपण मेड लावली की किती पैसे द्यावे लागले असते हा विचार करा ना. म्हणजे तुम्ही पैसे मिळवतात, तुम्ही कोणालाही कमी नाहीये, तुम्ही व्यवस्थित सगळं करत असता. म्हणून स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट तर ठेवायचं, त्याच्याशिवाय स्वतः पण व्यवस्थित राहायचं. कितीतरी बायका मी बघितल्यात, सकाळी उठल्यावर सगळे उठायच्या आधी आपला आवरून व्यवस्थित इवन वेणी म्हणा, आंघोळ करून अगदी फुलं बिलं माळून डोकेवर छान प्रेझेंटेबल छान राहतात. असंच आपण सर्वांनी राहायला पाहिजे. का म्हणजे समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपल्याकडे बघितलं की छान वाटायला पाहिजे. आणि आपले स्वतःला सुद्धा बघा, तुम्ही स्वतः नीटनेटकं व्यवस्थित आवरून राहा आणि आरसेसमोर जरा बघा की तुमचं तुम्हाला कसं वाटते. आणि तर कसंही गबाळी राहायचं केसीकडे तिकडे, मग बघा कसं वाटते तुम्हाला. तुमच्यातली कोण जास्त छान आवडतीये, नक्की तुम्ही व्यवस्थित आवरून स्वतःला मेंटेन केलेलं आहे. त्यामुळे आपण सर्व होम मेकर्सनी कायम व्यवस्थित राहायचं. आपल्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थितपणे पार पाडायच्या. आणि कोणी काही म्हटलं तरी आपण स्वतःला कधी कमी लेखायचं नाही. अच्छा, हॅव ए गुड डे.